यंदाची महानगरपालिका निवडणूक विकसित पुण्यासाठी असणारी आहे। जनतेला नागरिक सुविधा चांगल्या पद्धतीने कोण देऊ शकतं याची ही महत्त्वपूर्ण निवडणूक आहे। केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भाजप कार्यरत असून पुणे शहराचा गतिमान विकास करण्यासाठी जनतेने भाजपला साथ द्यावी असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय। यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, सरचिटणीस रवींद्र साळेगावकर उपस्थित होते। चव्हाण म्हणाले, पुण्यात केंद्र आणि राज्य सरकार माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून पायाभूत सुविधा निर्मिती कामे गतिमान पद्धतीने सुरू आहेत। एखादे स्वप्न साकार करण्यासाठी केवळ आश्वासन देऊन होत नाही, तर त्या दिशेने सातत्याने काम देखील करावे लागते। पुण्यात मेट्रो करण्याबाबत मनपामध्ये ठराव पूर्वी झाला होता, पण केंद्र आणि राज्यात सत्ता असताना देखील महाविकास आघाडीला मेट्रो काम सुरू करता आले नाही। हे प्रकल्प त्यांना सुरू करायचेच नव्हते। पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करणे गरजेचे असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले। मात्र आता केंद्र आणि राज्यातील सरकार गतिमान प्रशासन कसे असावे हे विविध विकास कामातून दाखवून देत असल्याचे त्यांनी म्हटले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सुरवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर मतदारसंघातील माजी नगरसेविका शैलजा खेडेकर, अर्चना कांबळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते नाना वाळके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत पांडुळे, वसुंधरा निरभवने, काँग्रेस शहर उपाध्यक्ष आणि निवृत्त पोलीस अधिकारी अनिल पवार, माजी नगरसेविका शारदा ओरसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी रवींद्र ओरसे यांचा भाजप पक्षात प्रवेश झाला। याप्रसंगी भाजपचे माजी नगरसेवक सनी निमन, आदित्य माळवे उपस्थित होते। की गेली वर्षानुवर्ष पुण्यामध्ये ज्या गतिमान पद्धतीने केंद्रामधलं असणारं नरेंद्र मोदींचं सरकार आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हे काम करत आहे, सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामाला अति गती दिली जाते हे आपणा सर्वांना माहीत आहे। कोट्यावधी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून या ठिकाणी दिले जात आहेत। पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेच्या वेळेपासून आपण पाहिलं असेल की प्रत्येकाच्या मनामध्ये स्वप्न असतात, परंतु स्वप्न जर साकार करायची असतील तर फक्त आश्वासन देऊन होत नाही, त्या दिशेने पावलं उचलणं हे अत्यंत गरजेचं असतं। पुणे महानगरपालिकेमध्ये तुम्हाला माहीत आहे, पूर्वी कधीतरी मेट्रोच्या संदर्भामध्ये मेट्रो करण्याच्या संदर्भातला ठराव हा महानगरपालिकेत झाला, परंतु त्यानंतरच्या काळामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता असताना सुद्धा महाविकास आघाडीला मेट्रोचे प्रकल्प हा पुण्यामध्ये चालू करता आले नाही, किंबहुना त्यांनी चालूच केले नाहीत। त्यांना ते प्रकल्प चालू करायचेच नव्हते। खरं तर इथली असणारी वाहतुकीची कोंडी दूर करणं हे फार गरजेचं असताना सुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, हे आपण सर्वजण पत्रकार म्हणून जाणता। परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं केंद्रातलं सरकार आल्यानंतर, देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यावेळच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने मेट्रो प्रकल्पाला सुरुवात झाली। बघता बघता आपण सर्वजण पाहता 33 किलोमीटरचे मेट्रो ही पुण्यामध्ये धावायलाही लागली, कामाला सुरुवात झाली, पूर्णही झाली आणि प्रस्तावित या सर्व कामांना जवळजवळ 13,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा खर्च झाला आहे।
आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पुणे शहर, आजूबाजूचा परिसर हा सुद्धा मेट्रोचं जाळं या संपूर्ण शहरामध्ये पसरलं पाहिजे, या दृष्टिकोनातून 50,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा उपलब्ध करून देण्याची तयारी ही सरकारने दाखवलेली आहे. त्यामुळे पुणे शहर आणि पुणे शहराची खऱ्या अर्थाने चिंता ज्याला म्हणतात, हे केंद्र आणि राज्यातलं भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतलेली आहे. याचं हे ज्वलंत उदाहरण आहे असं मला वाटतं. अनेक असे प्रकल्प की जे प्रकल्प फार गरजेचे आहेत. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रदूषण विरहित ती असली पाहिजे. आणि म्हणून इलेक्ट्रिक बसेस, 1000 इलेक्ट्रिक बसेस या पुणे शहरासाठी, पुणे महानगरपालिकेसाठी देण्याचा निर्णय ही भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेला आहे. त्यामुळे एक ना अनेक असे प्रकल्प घरामध्ये समान पद्धतीने पाणी पुरवठा झाला पाहिजे. यासाठी काय करावं लागेल याची चिंता सुद्धा भारतीय जनता पार्टीच करते आहे.